काय काय हे वाले लाव. हा, ते छान. सर आवाज नाही येत आहे. आता येतोय का आवाज? पहा बरं. हॅलो, येतोय का आता? हो येतोय. ओके ओके. केलंय का तुम्ही? काम केलं? हो. होमवर्क जो आपला दिला होता सगळ्यांनी केलाय ना? हो. ओके, चेक करतो मी. यस सर. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना शेअर केलेली मी? नाही आता दिसतीये सर. हो. ओके. शांभवी, शांभवी आहेस का? आम्ही चुकलो. शांभवी आहेस का? शांभवी, हो. बघ तू इथे शेडिंग वगैरे काहीच केलं नाही, आठवतं का? शेडिंग करायचं होतं. नंतर आयलॅशेस मी कसे सांगितलं ते बारकाईने बघ. हे सगळे एका दिशेला गेले तुझे. इकडून इकडे ते या दिशेला पाहिजे होते. हो. मी ग्रुपवर रेकॉर्डिंग टाकलेली, पुन्हा एकदा पाहून घे. हो. शिरोडे, ही पण शांभवी शिरोडे ना? हो. छान झालंय. आता खाली आयलॅशेस जरा जास्त झाले बघ. खालचे कमी आहे तुलनेत, वरचे जास्त पाहिजे आणि थोडे दाट पाहिजे. ओके, हे पण छान झाले. फक्त या आउटलाईन ओके जरा शार्प यायला होते. हे जरा बाहेर काम गेले थोडंसं नाही का आउटलाईनच्या, ते जरा विचित्र वाटतंय. देवांशी, देवांशी आहे का? देवांशी तो छान झालाय. व्हेरी गुड. दोनदा ट्राय केलं त्याने. अरे वा. मनस्वी, येस सर. शबास, व्हेरी नाईस. दोन्ही तिन्ही पण छान झाले. व्हेरी गुड, परफेक्ट. अशीच प्रॅक्टिस कर. फक्त जे आयलॅशेस थोडे आणखी जाड काढ वरच्या बाजूच्या. ओके, ठीक आहे सर. स्वराली आहेस का? हो सर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान झालंय. फक्त ही आउटलाईन यायला हवी होती, कळतंय ना? हा. ते काय झालंय, स्मज झाली ना जरा. तुला आउटलाईन हो. शार्प पाहिजे होती. तिकडे जा. बाकी छान झालंय. आयलॅशेस थोडे आणखी डार्क हवेत वरचे. हा, ओके, गुड गुड ट्राय. राहुल सर आहेत का? राहुलजी सुर्वे आहेत का? हा सर, येस सर. खूप छान झालं. व्हेरी नाईस. तुम्ही पेपर कुठला वापरताय हो? तो लोकलला भेटलेला आहे मला इथं. काय ते हँडमेड सारखे टेक्स्चर वाटतं का म्हणलं? हा, हँडमेडच आहे सर. हँडमेड पेपर ऍक्च्युली वॉटर कलर साठी वापरतात. ओके, हँडमेडच आहे सर. ते हँडमेडच नाही आहे. नाही, ते हे मागून घ्या ना, कार्ट्रेज किंवा आयवरी पेपर. आयवरी पेपर काय? ठीक आहे ठीक आहे. किंवा ओके सर. कार्ट्रेज पेपर. हा ठीक आहे सर. ओके.
ठीक आहे. ओके. रोजमीन आहे का? रोजमीन. हो सर. व्हेरी गुड, शाबास, छान झालंय. हिने बघा वरच्या बाजूला कसे आयलॅशेस दाट काढले आणि खालच्या याला कमी काढले, तर तशा प्रकारे व्हायला हवं. अमिताजी आहे का? येस येस सर येस. छान झालंय. फक्त एक इथे बघा, मी काय सांगितलं होतं, वरून डार्क आणि खाली लाईट लाईट असतं, बरोबर. तर तो पार्ट मिसिंग दिसतोय. हा पार्ट थोडासा ब्राउनिश असतो बघा, तर इथे ओके, थोडासा ओके. लाईट कलर यायला हवा आणि ही आउटलाईन थोडी शार्प झाली असती तरी चालली असती. बाकी ओके. ओव्हरऑल छान झालंय. फक्त एवढं एक उणीव आहे, आणि आयलॅशेसचा जो फ्लो आहे तो आलेला नाही. म्हणजे अशी पेन्सिल आहे ना, शेवट टेकवायची नाही तर उचलून घ्यायची, म्हणजे ते हा तो पार्ट सर जरा थोडा मला नाही आला व्यवस्थित. नाही. ठीक आहे, आता आपण पुन्हा डोळा करणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला आणखी मी ते सांगेल. मला वाटतं इथले जे मागचे तुम्ही जे 4B किंवा 3B केलेले दिसतात ना मागची पार्टी, मागचे आयलॅशेस ते परफेक्ट आलेत. तसेच हे पुढचे यायला हवेत. ओके. म्हणजे पुढचे म्हणजे कोणते? डार्क. ओके. ओके. बाकी छान झालं, व्हेरी नाईस. थँक्यू. हा, हे बघितलं का सगळ्यांनी? काल ज्या बोलले Yes. होत्या आपल्या सर्वांशी, पूनम सरकाले, अतिशय छान काम झालं. म्हणजे 2 महिन्याचा त्यांचा हा प्रवास तुम्ही बघा. याच्यात तुम्हाला लक्षात येईल त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर कशी कशी प्रगती होती. म्हणजे जसे तुमच्यापैकी काही लोक आहेत की जे एकदम बेसिक आहेत, सध्या शिकतात, तर त्यांची जर्नी तशीच होऊ शकते किंवा आणखी चांगली पण होऊ शकते जर तुम्ही जास्त सराव केला. ओके, तर सराव वाढवा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. हां, हे छान झाले बरं का अमिताजी, व्हेरी गुड. याच्यात परफेक्ट सगळेचे सगळे टोन दिसत आहेत. इथे पण छान झाले, व्हेरी गुड. थँक्यू सर. फक्त आता हा जो हायलाईट आहे ना, तो हायलाईट असा पॅच नको वाटायला, तर तो मर्ज झाला पाहिजे. म्हणजे आता ही आणि ही या दोन्ही शेड एकमेकात बरोबर मर्ज व्हायला पाहिजे. ह्या कशा मर्ज झाल्या बघा, आउटलाईन दोघांच्या मध्ये अशी आउटलाईन नको दिसायला. ओके. बाकी हे छान झालं, व्हेरी गुड. मधुरा आहेस का? Yes, sir. व्हेरी गुड, छान झालंय तुझं. फक्त हेच आता जे मगाशी सांगितलं मी तसंच आहे, की इथे एकतर मुळात हा जो इथला एक पार्ट आहे तो एकदम डार्क ब्लॅक हवा, Okay, आणि sir. नंतर वरून खाली येताना डार्क करत करत इथे लाईट हवा. ओके, बाकी Okay, छान sir. झालंय. आयलॅशेस हा जो 10B वापरला तू, तर त्या डार्कनेस आयलॅशेस यायला हवे. ओके, आरुष, हो सर. याचा फोटो थोडा ब्लर आलाय, पण काम ओके दिसतंय मला, काही प्रॉब्लेम नाही फार काही. हे पण छान झालं, शेडिंग प्रॉपर झाली. सर हा परत टाकू फोटो. हा हा टाकून ठेवा परत. बाकी छान दिसतंय, ओके वाटतंय. अमोलजी, हॅलो, अमोल परब आहेत का? हो आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान झालंय. आयलॅशेस पण छान झाल्या, ही मधली शेडिंग पण प्रॉपर. अमिताजी, ही बघा, ही शेडिंग जी मी सांगत होतो ना, ती अशी यायला हवी. ओके, मधली ही शेडिंग पण प्रॉपर झाली, व्हेरी नाईस. आयलॅशेस फक्त ही खटकते, ही रेषा का काढली तुम्ही अशी, खूपच हे वाटतं. हा, ती जरा झाली ती. बाकी काम छान झालं, व्हेरी गुड. हो. आयलॅशेस आणखी डार्क केल्या वरच्या तरी चालते. ओके, चालेल. ओके, झालं का सर्वांचं दाखवून आता? ओके, आणखी टाकलं तर माझ्या आधी कोणी? अरे वा, हा, यांनी पूनमजीने टाकलंय. नाही सर मागच्या वर्षीचा आहे तो. हा हा, नाही छान झालंय, व्हेरी नाईस. ओके, स्नेहा, हे पाहिलं होतं मला वाटतं कालचं ना. ओके, तर सगळ्यांचे काम छान झालेत. थोडेफार मिसिंग काही गोष्टी आहेत, पण त्या प्रॅक्टिसने होतील. ओव्हरऑल पहिल्याच दिवशी जे काम झालं सगळ्यांचं पहिल्यांदा, तर अतिशय सुंदर झालं, आनंद वाटला मला. आता आपण आणखी काही डोळ्यांचे सराव करू, म्हणजे तिरक्या साईडनी डोळा कसा दिसेल किंवा आणखी जे काही मला इमेजेस मिळतील आपण तशी प्रॅक्टिस करू. ओके, मी काही इमेजेस शेअर करतो तुम्हाला.
आता आपण एक मांजरीचा डोळा घेऊ. मांजरीचा डोळा कशासाठी? तर आपल्याला शेड लाईटचा सराव व्हावा म्हणून. ओके. सर मला Yes. एक क्वेश्चन विचारायचं आहे. हो, विचार. सर आपण एक पेन्सिल घेतली तर चालेल ना, डार्क आणि लाईट? एक पेन्सिल म्हणजे म्हणजे एकच पेन्सिल घेतली तर चालेल ना? नाही नाही नाही, आता शेडिंगच्या पेन्सिल लागतील ना आपल्याला. एक का बरं घेणार? ठीक आहे सर. कोण बोलतंय? आर्यमान? मी नाही, कोण बोललो? मधुरा. मधुरा. तू पेन्सिल नाही आणल्या का तुझ्याकडे? काय सर पण तुला असं वाटतं की आपण जर पेन्सिल लवकर वापरल्या तर पैसे जास्त खर्च होतील, मग तुझ्या लग्नाला पैसे राहणार नाही असं वाटतं तुला? पैसे वाचवते का लग्नासाठी तुझ्या? नाही सर, ना? ते संपतात. ओके ओके, ठीक आहे. संपतात म्हणून? अच्छा, मग काय चित्रकला क्लासेस करू नको, मग तर खूप पेन्सिल वाचतील तुझ्या. चित्रच काढू नको, फक्त क्लास कर अटेंड. इट्स ओके, पण तसं काही करू नको बाळा. चलो. तर रोजबिनने कशी काढलीये? काय ते? रोजबिनने कशी काढलीये सर? हो, छान छान छान, मी बघितलं ना, तिच्याशी बोललो वाटतं म्हणजे आता. एकदम तिने छान. साध्या पेन्सिलने काढली सर, आपली ओके रोजची ओके ओके, वापरायची हा, पेन्सिल. सिंगल पेन्सिलने काढली. पण ते जर आणखी तिने जर शेडिंगच्या पेन्सिलने काढली असती तर आणखी छान झाली असती. हा. ओके. तुम्हाला कोणाला माझ्यासोबत काम करायचं तर करू शकता, पण इकडे पण लक्ष द्या आणि तिकडे पण द्या. आणि जर पूर्ण माझं काम बघितलं तर सगळ्यात चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी, कारण आता काल बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यातल्या शिकलेलो आहे. आता फक्त शेडिंगचा पार्ट. हा डोळ्याचा शेप बघा, आपल्याला जो वरचा शेप तुम्हाला दिसतंय ना चित्र याच्यात? हां, तर कोपऱ्यात चित्र आहे पहा. आता प्राण्यांचा डोळा थोडासा वेगळा असतो माणसाच्या डोळ्यांपेक्षा. हा पूर्ण गोल दिसतो इथे पहा तुम्हाला. तिची डोळ्याची खोबण आहे त्याच्यामध्ये परफेक्ट दिसतोय सगळा. आता याच्यात कधी पण आपण ज्यावेळेस कुठलं डोळ्याचं काम करू, आपल्याला कुठल्या पण चित्रात चेहरा असू, नाक असू, काही पण, तर त्याच्यावर हायलाईट्स असतात. ते हायलाईटची जागा आपल्याला परफेक्ट आधी सोडून घ्यायची. ओके. म्हणजे आता बघा इथे हायलाईट कुठं आहे? हा जो हे जे बुबुळ दिसतंय मला याचं काळं, तर त्याच्यावर ह्या इथे आहे. कारण तो नंतर पांढरा भाग मग पेनाने वर करत बसावं लागतं. म्हणजे त्या कुबड्या वापरण्यापेक्षा आपण आधीच ऑलरेडी जागा जर सोडली तर ते नॅचरल काम होतं. हा हायलाईट आहे. ओके. आता माणसाच्या डोळ्यात हे काळा जे बुबुळ असतं त्याच्यामध्ये एक गोल असतो ना, तो इथे गोल नाही आहे मांजरीच्या डोळ्यात. काय आहे? असं ओव्हल टाईप शेप आहे. त्याला मी थोडंसं शेडिंगचा पार्ट करून घेतो. मी सध्या 2B वापरतो किंवा HB वापरतो. त्यानं ठेवा HB. HB फक्त मार्किंग करण्यासाठी वापरायची आपल्याला. सर जसे आपण दुसरे पेन्सिल कटरने शार्प करतो तसं आपण HP ला पण कटरनेच करायचं का तिला नाही, सगळ्याच सगळ्याच पेन्सिलने कटरने करायचं आहे. पण हे सगळ्यांसाठी नाही ॲक्च्युली. लहान मुलांनी तशी डेअरिंग करू नका, ज्यांना जर प्रॉब्लेम असेल तर, किंवा पॅरेंट्सकडून करून घ्या.
बाकी मोठ्यांनी तर मी तर म्हणेल कंपल्सरी कटरने शार्प करायचं त्याला. गॅस पूर्ण काढून टाकला आता. म्यूट करा, म्यूट करा. आता मी 2B घेतोय. पेन्सिल मागे पकडली जसं मी काल सांगितलं तुम्हाला. आता व्हाईट कलर जिथे आहे हायलाइट त्या सोडून सगळ्या भागाला मी 2B ने शेडिंग करणार आहे. तुम्ही शोधा आता व्हाईट कुठं कुठं आहे, तेवढे भाग सोडून द्यायचे. आता याच्या खालच्या भागात इथे बघा फोटोमध्ये तुम्हाला व्हाईट दिसतोय, पण तो डायरेक्ट व्हाईट नाही आहे. मग त्याला कसं टॅली करायचं किंवा त्याला कसं आपल्याला त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं त्याच्या डार्क टोनचं किंवा लाईट टोनचं. तर कधी पण काय करायचं, हायलाईट जो आहे तुमच्या चित्रामधला त्याच्याशी याला कम्पेअर करायचं. म्हणजे बघा फोटोत बघा इथे जो व्हाईट आहे फोटोमध्ये आणि हा व्हाईट, याच्यात काही फरक दिसतो का की सेम आहे? मला सांगाल का कोणी? तुम्हाला दिसतंय ना चित्र? मी सर यस. त्या साईडला व्हाईट आहे आणि म्हणजे थोडस रेषा ओढली आहेत आणि थोडस ना व्हाईट आहे म्हणजे आणि याचा अर्थ दोन्ही व्हाईट सेम नाही, बरोबर ना? येस सर. यस, करेक्ट. म्हणजे आपल्याला फक्त टोनल व्हॅल्यू चेक करायची. काय की आता दिसायला तर व्हाईटच दिसतो इथला पार्ट, पण तो व्हाईट नाही आहे, तर तो थोडासा ग्रे, म्हणजे व्हाईट का नाही आहे, तो याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे याचा जो टोनल व्हॅल्यू आहे याच्यापेक्षा त्याचा टोनल व्हॅल्यू कमी आहे, म्हणून तो आपल्याला लगेच कळतो की तो पूर्ण व्हाईट नाही. मग याच्याशी कम्पेअर केल्यानंतर असं दिसतं की हा सेम नाही आहे, मग याला थोडं आणखी डल करू आपण, है ना, या प्रकारे. म्हणजे व्हाईट कुठं कुठं आहे बघा, इथे व्हाईट आहे, इथे व्हाईट आहे आणि थोडासा इथे जरा पर्सेंटेज कमी आहे त्याचे. म्हणजे आपण 80% देऊ, हे 100% असेल ते 80%. आता याला पण मी बोटाने स्मच करून घेतो. फार काही इथे लगेच आपल्याला ह्याची काही गरज नाही. बोटाने काय होतं, व्यवस्थित पांगतो पण सगळं. इथला जो व्हाईट आहे तो पॉसिबल नव्हता, तो ठीक आहे, आपण त्याला आपण नंतर कव्हर करू शकतो इरेझरने वगैरे. ओके, आता आपण 4B कडे जाऊयात. पेन्सिल पुन्हा मागे धरली मी. पेन्सिल मागे धरल्याने अजून एक फायदा काय होतो की लाईन्स दिसत नाही, म्हणजे तुमचं प्रेशर कमी येतो, त्यामुळे ही ग्रॅफाईटची ही जी साईड आहे ही घासली जाते आणि लाईन्स येत नाही. आता मी काही काळजी घेतोय की इकडं डार्क टोन द्यायचा नाही मला, त्या तुलनेत मी हळूहळू पेन्सिल फिरवतो. आता हा भाग तसाच ठेवणार आहे मी, उरलेल्या भागात मी 4B ने काम करतोय.
इथं तुम्हाला लाईन्स दिसतात पहा इथल्या भागात, पण त्या लाईन्स आपल्याला शेवट ड्रॉ करायच्या. आधी फक्त त्याच्या खालचं शेडिंगचा पार्ट करून घ्यायचा. आता झूम केल्यावर मला क्लिअर दिसलं की हा जो भाग ह्या जास्त मोठा आहे. ते छोटा होता त्यावेळेस मला पण दिसलं नव्हतं ॲक्च्युली. ओके, हा वरच्या बाजूने खाली लाईट होणार. सर आता तुम्ही 4B वापरताय हो का? बरोबर. ओके, आता आपण पेपर स्टंपने त्याच्यावर ब्लेंडिंग करू. आपल्या चित्राचा आकार छोटा असेल तर शक्यतो पेपर स्टंप घेताना पण जरा छोटा घ्यायचा. सर त्या पेपर स्टंपची साईज 1 आहे का? 2. असं काय पर्टिक्युलर तोच वापरला पाहिजे असं काय नाही, मोठ्याने सुद्धा करू शकतो आपण. पण ज्यावेळेस छोट्या आकाराचं काम असतं त्यावेळेस आपल्या बोटात पकडून पण ते व्यवस्थित फिरवता आलं पाहिजे. तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, तुमच्या सोयीनुसार म्हणा किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते. मी राऊंड अँड राऊंड फिरवतो. ध्यानात ठेवा, अशा रेषा मारायच्या नाही आपल्याला किंवा असे एकाच दिशेत त्याला ब्लेंड करायचं नाही. सर्क्युलर मोशन यूज करायची. म्यूट करा तुमचा आवाज. आता तुम्ही हा जो डोळा करतोय आपण मांजरीचा, तर ह्याच्यावरून आपण वाघाचा, सिंहाचा, कुत्र्याचा, कुठल्याही ॲनिमलचे डोळे जवळपास सारखेच असतात. तर या टाईपच आपण करू शकतो, फक्त कलर टोन चेंजेस होतात, आकार जवळपास सारखेच असतात.
ओके. आता 4B काम संपलंय. आता मी साधारण 8B वापरतो. मग शेवट 10B वापरू आपण. म्यूट करा, तुमचा आवाज म्यूट करा. तर आता जी तुम्ही यूज करताय ती 10B आहे का? 8B. याच्यानंतर 10B वापरणार मी. आता मी पेन्सिल जवळ धरली बघा, म्हणजे बोट तिकडे माझे जवळ आहेत, कारण मला ती डार्क पण उमटवायची आणि आपल्या हाताचा प्रेशर पण त्याच्यावर वापरायचं आहे.
आता मी 10B वापरतोय. आता 10B काय करायचं आहे आपल्याला, जसं आपण कालच्या चित्रामध्ये बघितलं की वरून खाली डार्क टू लाईट करत यायचं. तर क्ले इरेजर कसं वापरायचं सांगा ना ह्याच्यामध्ये. तिथं वापरणार आहे आपण, मला दाखवतो. तर मला पण एक डाऊट आहे. हो, विचार ना. सर जेव्हा मी ते तुम्ही आता जे वापरताय ना काय म्हणतात पेपर स्टम्प. त्याच्यासोबत ना हे ते काहीतरी आलंय ते किट मध्ये त्याच्या. काय आलंय? हे काय आहे? हे एक मिनिट, मला तुला दिसत नाही, तुम्हाला एक मिनिट चेक करतो. अच्छा अच्छा, हां, मग ते ना त्याला सँडपेपर शार्पनर म्हणतात. म्हणजे काल कोणी तूच विचारलं की मला, हे जर पेपर स्टम्प खराब झाले सुरुवातीला नाही का, नाही मी नाही विचारलं. हा कोणीतरी विचारलं होतं बघा. सर मी विचारलं. हां, तर ते पेपर स्टम्प जर खराब झाले तर त्याला घासायचं त्याच्यावर आणि तुम्ही म्हणजे क्लीन करू शकता. त्याचा सेकंड यूज म्हणजे तुम्ही पेन्सिलला शार्प करू शकता. समजा आता ही आहे इतकं ग्राफाईट आहे ओपन, इतकं ग्राफाईट ओपन आहे तुमचं, मग याला तुम्ही घासून आणखी शार्प करू शकता त्या ठिकाणी. हो म्हणजे सँडपेपर त्याला आहे तो. पेन्सिल हो, पेन्सिल पेन्सिल घासू पण शकता. sharp करू. यस यस यस. शार्प म्हणजे तशी शार्प नाही होत, फक्त ग्राफाईट शार्प होतं त्याने. सर यस. सँडपेपर कटरने शार्प केल्यावर त्याला टोक द्यायला वापरतात का सँडपेपर शार्प करू शकतो? नाही, करेक्ट. तू पहिला जे मुद्दा सांगितला ना तोच. आधी शार्पनरने किंवा कटरने शार्प करून घ्यायचा आणि त्यानंतर फक्त ग्राफाईटला एकदम अणकुचीदार एकदम शार्प करायचं असेल तर आपण सँडपेपरवर त्याला घासतो. हा जो सँड पेपर आलाय तो सँड पेपर आपल्यासाठी सेफ आहे का ते करायला? येस, ऑफकोर्स. सेफ म्हणजे आपल्याला काहीच नाही, त्याला काही इजा वगैरे होईल का, तुला असं वाटतं का? नाही, कारण की जे दुसरे सँड पेपर असतात ना त्याच्यामुळे कधी कधी होतं. काय होतं? म्हणजे ते वापरायला गेलं की ना असं वेगळं वाटतं. म्हणजे काय वाटतं? ते वेगळं वाटतं म्हणजे काय वाटतं? वाईट वाटतं का? नाही मग काय वाटतं? म्हणजे ह्याला पकडताना कम्फर्टेबल वाटतं हा, आणि मग त्याला त्यांनी खास ते तसं होल्डरच केलं ना त्यांनी, खास व्यवस्थित त्याला हे करून. ते खास त्याच्यासाठीच बनवले ना बाळा. मी दाखवतो, ते कुठे ठेवलं मला शोधावं लागेल माझं. हे असं आहे ना ते, बरोबर ना? हो सर असंच येते. याला काय करायचं बघ, हे बघ. आता कधी कधी ग्रॅफाईट खूप होतं ना आपलं याला, पेपर स्टम्पला फिरवायचं आणि म्हणजे काय होतं, हा पेपर घासला जातो आणि त्याचं जे ग्रॅफाईट लागलेलं आहे त्याला ते पण साफ होऊन जातं आणि त्याला साफ करून टाकतो. दुसरी गोष्ट, समजा ही पेन्सिल आहे, तर पेन्सिलला मला आता इथं
वापरून वापरून टोक थोडं बोथट झालं नाही का, तर मी याला पण शार्प करू शकतो असं. सर हां इकडं एक मिनिट. आणि याचं बघा आता काय झालं आहे, ही पेन्सिल पण टोकदार झाली आणि हा जे ग्रॅफाईट आहे हे पण मी इथे वापरू शकतो माझ्या कामाला. ते बघा बघा, आता मला इकडून जरा आणखी शेडिंगचा पार्ट करायचा, तर मी इकडे ग्रॅफाईट घेऊन असं वापरलं सुद्धा, म्हणजे याचा दुहेरी फायदा होतो. ओके. हा विचारा, कोण हो, सर. विचारत होता? कोणाला शंका आणखी कोणतरी बोलत होतं मध्ये? सर पेपर स्टम्प म्हणजे पेपरचा रोल असतो मग तो सँड पेपरला घासल्यावर अनरोल होऊ शकतो का? काय होऊ शकतो का? हॅलो. अनरोल होऊ शकतो का? नाही नाही नाही, अनरोल नाही होत, तो खूप पॅक असतो. पण ते आता हे थोडं ब्रँडेड वगैरे घेतलं तर होत नाही. तसं झालंय का कुणाचं? तसं नाही व्हायला पाहिजे, कारण त्यांनी खूप पॅक केलेलं असतं ते. सर आणि कधी कधी काय होतं ते वापरताना जेव्हा घासत असतो ना तेव्हा त्याचं थोडं फार निघून जातं ते. आणि जाऊ दे ना, काय फरक पडत नाही. अरे इथे जरा केस दिसतात असे नाही का, आपण केस दाखवूयात. हे केस पण असेच, हे बघा असे दाखवायचे. कालचा जो कोणाचा तरी आयलॅशेसचा प्रॉब्लेम, बघा असं उचललं की याला टोक येत आहे ना. सर मी पण एक क्वेश्चन विचारू? हो विचार विचार. ते जे तुम्ही आता बनवताय ते इथं पण करू शकतो का होमवर्कला पण करू शकतो? हे बघा, जर तुम्ही इथं केलं तर ते एकदा होईल आहे ना. ते तुम्ही जर परत होमवर्कला केलं तर ते दोनदा होईल. म्हणजे एकच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही दोनदा तीनदा चारदा करता तर ती आणखी परफेक्ट होते आहे ना. तर कुठलंही काम तुम्ही जितकं जास्त वेळ कराल तितका फायदा तुमचा आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून होमवर्क करायचा किंवा मला दाखवायचं म्हणून होमवर्क करायचा नाही आहे. तर होमवर्क किंवा जी प्रॅक्टिस करायची ती कशासाठी करायची आहे? तुमची आर्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि म्हणजे सगळ्यांसाठीच सांगतो, जर तुमची आर्ट डेव्हलप करायची असेल तर एकदा दोनदा न करता, एकदा करायचं का दोनदा करायचं असा विचारच करायचा नाही. तुम्हाला जितका वेळ मिळेल तितक्या वेळा करायचं. म्हणजे आता बऱ्याचदा लोक म्हणजे सगळ्यांनाच वेळ असतो असं नाही, पण रिझन सांगितलं जातं की खूप बिझी होते किंवा बिझी होतो, खूप वेळ मिळत नाही किंवा हे झालं ते झालं. तर मी एक साधी गोष्ट सहज सांगतो. जर तुम्ही सोबत कधी पण पेन्सिल ठेवायची आणि छोटासा एक हे मिळतो, ड्रॉइंग पॅड मिळतो आपल्या हाताच्या आकाराचा किंवा छोटा पण मिळतो. तर तो जरी तुम्ही सोबत ठेवला कंटिन्युअसली, तुम्ही समजा कुठं गेलात, प्रवासात गेलात, कुठे कॉलेजला गेला, शाळेत गेलात किंवा कुठे पण असलात आणि तुम्हाला 5 मिनटं मिळाले कधी नाही का, कोणीतरी येत आहे, तुम्ही कोणाची तरी वाट पाहत आहे, 5 मिनटं आहेत, तर सोबतची पेन्सिल घ्यायची आणि पटकन 2 मिनटात काही ना काही काढायचं. मग ते डोळा असेल, नाक असेल, कान असेल किंवा तुमच्या आसपास एखादी वस्तू दिसली तुम्हाला, पर्स आहे, एखादा घड्याळ आहे, मोबाईल समोर, तर कशाचा तरी स्केच करत राहा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, समजा तुम्हाला अख्ख्या 24 तासात काम करायला वेळच मिळाला नाही, पण असेच तुम्हाला जिथं 2-3 वेळेस 10-10, 5-5 मिनटं मिळाले, तुम्ही 5-5, 10-10 मिनिटात एक छोटंसं स्केच केलं तर तुमचं दिवसभरात 3 वेळेस जरी केलं तरी तुमचं 20 मिनिटाची प्रॅक्टिस झाली. तसं तुम्ही स्पेशली 20 मिनिटं काढू शकत नाही.
ज्यावेळेस आपण असा विचार करतो नाही आता मी आज इतक्या वाजता आणि इतक्या वाजेपर्यंत काम करणार आहे, त्या वेळ मिळणार आहे मला, तर कदाचित नेमकं त्याच वेळेस तुम्हाला दुसरं काही काम आलं आणि ते राहूनच गेलं, स्पेशल वेळ देताच नाही आला, तर फक्त असं मॅनेज करायचं. ओके, म्हणजे आपली प्रॅक्टिस चालू राहिली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एकच डोळा किंवा एकच गोष्ट तुम्ही 4, 5, 6 वेळेस कराल तर ते तुमचं इतकं परफेक्ट होऊन जाईल की तुम्हाला परत ती गोष्ट म्हणजे बघण्याची गरज पण पडणार नाही. मग त्यासाठी वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला स्वतःला करावं लागेल. कारण शेवटी कसं आहे, ही आर्ट आहे तुम्हाला डेव्हलप करायची तुमची. आता बघा रेषा मारतोय मी, रेषा मारताना कशा मारतोय, इकडच्या रेषा अशा येतील आणि इकडच्या रेषा अशा येतील. ज्यावेळेस तुम्हाला आर्टिस्ट बनायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर आज हॅलो. तुमच्या यस हा आरुषचं तेच काम चालतं बरं का. टीचर बाहेर गेलं का लगेच वहीवर काहीतरी येस करायचं. परफेक्ट परफेक्ट व्हेरी गुड. म्हणजे त्याने काय होतं माहिती तुमचे आर्ट त्यांनी तो डेव्हलप डोळा होते. आहे ना शाळेत, हम्म. हा त्यांनी शाळेत तो डोळा आहे ना न बघता केलेला आहे एका पानावर. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड, शबास आरुष. आता हे ज्या रेषा काढल्या मी, हे सरळ रेषा नाही, ध्यानात घ्या, या रेषा कर्व आहे. कर्व काय आहे, कारण हा जो डोळा आहे असा गोल आहे, हे की नाही. म्हणजे मी काल तुम्हाला जो बॉल दाखवला हा पण असाच आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे तो हा आहे. आणि आता ह्याच्यावरची जी रेषा आहे तुम्हाला कशी दिसते, ही कर्व दिसते ना, ही आहे ना, सरळ दिसते की नाही दिसत आहे, ही कर्व दिसते. म्हणून ह्या रेषा कर्व येतील. त्या सरळ अशा तिरक्या रेषा येणार नाही तर कर्व येतील अशा. म्हणजे ते बरोबर त्याला तो शेप गोलाकार येईल. सर आता तुम्ही कोणती पेन्सिल वापरता? आता 10B चे माझ्या हातात. ओके, आता क्ले इरेझरचा वापर कसा करायचा बघा. क्ले इरेझर आहे सगळ्यांकडे, हे नॉन डस्ट इरेझर असतं बघा असं. तुम्हाला मी क्ले इरेझर लिहून दिलेलं आहे. हा हो सर. हा, येस सर. तर हे काय होतं, ज्यावेळेस आपण वापरून वापरून हा भाग कसा झालाय बघा, त्याच्यात डस्ट अडकली ना, मग त्याला तुम्ही आतला भाग परत बाहेर करू शकता, असा क्ले सारखा क्लीन भाग परत बाहेर करू शकता आणि परत काम करू शकता. बघा याला काय करायचं आहे, आता मला इथला भाग माझ्याकडून डार्क झालाय, मला काय करायचं आहे, तो लाईट करायचा आहे. तर कसं करेल मी, याला टोक केलंय बघा असं, आणि झालं का. ओके, सर थांबा एक क्ले मिनिट. आता याशिवाय आणखी याचा यूज कसा आहे पहा. आता माझ्याकडून समजा असं गृहीत धरा की इथे जास्त डार्क झालं, म्हणजे आपल्याला जे व्हाईट सोडायचं होतं पण ते आणखी डार्क झालं, पण मला 100% व्हाईट पण नाही करायचं आहे. तर मी काय करतोय बघा, याला थोडासा असा शेप दिला, याला टिप करायचं फक्त बघा, 2-3दा टिप करायचं. तो काय करतो, थोड्या थोड्या प्रमाणात त्यातलं ग्राफाईट शोषून घेतो आणि त्याला पहिल्यापेक्षा थोडंसं लाईट केलं. आलं लक्षात. क्ले इरेझरचा असा उपयोग आहे. त्यानंतर याला तुम्ही अशी धार केली एकदम, याला एखादी रेषा मारायची समजा अशा भागात, आपल्याला केस काढायचे, हे बघा दिसतंय. तर तुम्ही ते केस कसे केले ते समजले नाही, तर परत सांगता का? काय रेषा केल्या फक्त, बाकी काहीच केलं नाही. जरा हे बघ अशा केलं ना, अशी केल्या रेषा, बाकी वेगळं काहीच केलं नाही. आयलॅशेस कसे केले आपण काल त्या टाईप. ओके ओके सर, थँक्यू. वेलकम. तर हा. क्ले इरेझर वापरायचा असतो तो अशा ह्या डब्यामध्ये येतो ना, तर मग त्या डब्यामधला अख्खा इरेझर काढायचा असतो का थोडा थोडा वापरायचा असतो? अख्खाच काढून टाकायचं आणि डबी फेकून द्यायची. कारण ते डबीत परत ठेवायला गेलो का आपण, ते चिटकत असतो नाही का. डबी फक्त घरी आणण्यापुरतीच वापरायची, नंतर त्याचा असा रोल करायचा मस्तपैकी, बॉल करायचा आणि ठेवून द्यायचं. ओके, म्हणजे सर एका वेळीच तो सगळा इरेझर काढून हो टाकायचा? हो करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि तो भरपूर दिवस जातो, पूर्ण 2-3दा असा करून सुद्धा जर काळा राहत असेल तर तो बदलायचा. काळा का होतो माहितीये ना, हे ग्राफाईट त्याच्यात जातं आणि तो काळा होतो. ओके, डोळा आला लक्षात सगळ्यांच्या. हो. काही डाऊट. हो. याला थोडंसं त्यांनी असं केलंय पण
ठीक आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी व्हाईटची थोडी कमी केली त्यांनी. ओके. तर आता काढायला घेऊ का? नाही आता थोडा जरा दुसरं दाखवतो ना तुम्हाला मी, दुसरा डोळा वगैरे काहीतरी. आणखी वेळ आहे आपल्याकडे. नाही, वेळ सर तर संपत आलाय. 5-10 मिनिटात तर थोडं बोलू आपण. हां बोला, काय शंका आहे कोणाच्या? ते वरचा जो ब्लॅक पार्ट आहे त्याला मला कळालं नाही नीट ते कसं केलं. कोणता ब्लॅक पार्ट? हा वरचा. हाच ना? हा. नाही, इकडे बघ, इथे हा गोल आहे बरोबर, हे बुबुळ, त्याच्यावर मी डार्क केलं असं. ओके. आणि मग त्याला फक्त इकडे बघ, हे असे आयलॅशेसला कसे फक्त आता आपल्या मूळ चित्रात फोटोमध्ये बघायचं की ते डिरेक्शन कसं आहे केसांचं. मग बघ असं असं डिरेक्शन देऊन उचलून घ्यायची पेन्सिल. मग बघा, उचलल्याने काय येतं? टोक येतं त्याला, बरोबर? येस सर. हो. आलं लक्षात? आता आपण जर मूळ हे पूर्ण चित्र काढत असतो तर तुम्हाला आणखी म्हणजे हे केस इकडे गेलेले आहेत असे, नाही का, असे गेले असते. आता आपण ॲनिमलचे चित्र करणार आहे भविष्यात, तर त्यावेळेस तुम्हाला आणखी डिटेल दाखवेल. आता आपण डोळ्यावर कॉन्सन्ट्रेट करतोय, एक एक अवयव घेतोय. सर म्हणजे तुम्ही हे चित्र ग्रुपवर पाठवणार आहे, ग्रुपवर पाठवल्यावर काढायचं आहे का? हो, आता काढत असेल तर काढू शकता, आता काही प्रॉब्लेम लक्षात आला असेल तर. कोणी केलंय का माझ्यासोबत? आता केलं असेल तर दाखवू शकता मला, मी लगेच चेक करतो. हो सर. हा, दाखवा. आरुषनी केलंय सर. दाखवा ना. पूनमजी छान झालं, व्हेरी नाईस. फक्त हा जो व्हाईट पार्ट आहे ना, हा जास्त झालाय तुमचा, थोडा कमी करा त्याला. आणि हा जास्त व्हाईट झालाय, याला थोडीशी डेन्सिटी कमी करा, म्हणजे थोडासा ग्रे स्टोन वाढवा. मनस्वी तुझं पण छान झालंय, व्हेरी नाईस, सुपर. स्वरा, व्हेरी गुड स्वरा, छान झालं. सर कसं? आरुष तुझं पण छान झालंय, पण हा पार्ट खूपच लाईट वाटतोय तुझा आरुष, त्याला थोडंसं डार्क टोन दे. ओके. सर हा, कसं? शांभवी थोडं जवळ धर, हलू नकोस. शांभवी जरा जवळ धर शिरोडे. हां, ओके, छान झालंय. फक्त हा ना जवळपास सारखाच आहे डार्क टोन, असा डार्क कर. ओके. स्नेहा तुझं छान झालं, व्हेरी नाईस. फक्त तुझा आकार जो आहे ना स्नेहा, तो माणसाच्या डोळ्यासारखा झाला. ॲक्च्युली तो माणसाचा डोळा नाही तर कोणाचा डोळा आहे? मांजरीचा डोळा आहे. शांभवी शिरोडे तुझं पण सेम झालंय, थोडा शेप जरा माणसाच्या डोळ्यासारखा झालाय तुमचा. ठीक आहे. हा, देवांशी गुड. तुझा हा व्हाईट कलर, हा जो आहे व्हाईट माझा, तो मिस झाला का? राहिलाय करायचा वाटतं, सोडायचा राहिला होता वाटतं. देवांशी आवाज येतोय माझा? रिप्लाय कर. पूनमजी तुमचं छानच झालंय, व्हेरी गुड. ओके. आणखी कोणी केलंय का? ओके, बाकी मग समजतंय ना तुम्हाला सर्वांना आपण काय करतोय ते? येस सर. काही डाऊट असतील तर विचारत चला लगेच, म्हणजे लगेच क्लिअर होतील. आणि काम केलं म्हणजे तुम्हाला आता हा डोळा पुन्हा एकदा करा ज्यांनी केला इथे, म्हणजे आणखी एकदा सराव होईलच. प्लस मी आता 1-2 कालचे काही डोळे टाकलेले बघा, ते डोळे आणखी 1-2 डोळे टाकतो मी, म्हणजे तुम्हाला जितका जास्त सराव होईल तुमचा फायदा होईल त्याच्यात. चालेल? ओके, चला. काही विचारायचं तुम्हाला आणखी कोणाला? नाही सर. चला मग थांबूयात आता, पुन्हा भेटू. सर जसं आपण कलर पेन्सिल मध्ये ब्रश पेन वगैरे युज करतो, कारण आपल्याला इफेक्ट महत्वाचा असतो, आउटकम. हा. तर तसं याच्यामध्ये आपण अजिबात नाही ना वापरायचं पेन्सिल स्केच. नाही, ह्याच्यात कसं ग्रॅफाईटचा इफेक्ट, याच्यात फार तर फार तुम्ही चारकोल वापरू शकता. पण एक अडचण अशी आहे, ग्रॅफाईट वापरल्यावर तुम्ही चारकोल नाही वापरू शकत त्याच्यावरती, म्हणजे ग्रॅफाईट हे गुळगुळीत असतं, याला याला ग्लॉस असतो आणि असं जरा गुळगुळीत असतं ना, तर त्याच्यावर मॅट असलेली चारकोल पेन्सिल चालत नाही, बरोबर? पण तुम्ही एक काम करू शकता की समजा ग्रॅफाईटचं वर्क
पूर्ण ग्रॅफाईटनेच करायचं, चारकोलचं चारकोलने नाही करायचं. नाही नाही तुम्ही वापरू शकता चारकोल, पण ते कसं वापरायचं तेच सांगतो तुम्हाला. आता हा जो पार्ट आहे मला एकदम डार्क करायचा, एक्स्ट्रीम डार्क, तर मी इथे एकदा चारकोल वापरलं की मी त्याच्यावर ग्राफाईट नाही वापरायचं, ते काम फक्त चारकोलनीच करायचं. ओके. पण एक प्रॉब्लेम त्याचा आणखी एक असा आहे की ग्रॅफाईटचं काम चमकतं, याला ग्लॉस असतो, आणि चारकोलचं काम मॅट असतं, चारकोल है ना. हा. ज्यावेळेस तो डिस्प्ले आपण दिसतो ना, चित्र असं हातात धरून हे करतो ना, त्यावेळेस हा भाग चमकतो आणि ग्रॅफाईट चारकोलचा भाग मॅट दिसतो. तर तो एक ड्रॉबॅक आहे. पण ओव्हरऑल तुम्ही फोटो जर काढणार असाल तर त्यासाठी चांगलं आहे ते. फोटो म्हणजे चित्राचा एखादा तसं केलं आणि चित्राचा फोटो काढला तर एकदम छान दिसतं ते. तुम्ही आता जो शंका विचारली, आपण कलर पेन्सिलला ब्रश पेन वापरतो बरोबर, डार्क येण्यासाठी, तसं इथे आपण ते वापरू शकतो. ओके. त्याचा प्रयोग करून पहा. फक्त तुम्ही मिक्स नाही करता येणार तुम्हाला ग्रॅफाईट आणि ते. हा. आणखी काही? हे बाई ही चारकोल पेन्सिल याच्यावर उमटणारच नाही ती. आणखी काही विचारायचं कोणाला? नाही सर. चला मग थांबूयात आजच्यासाठी. पुढच्या सोमवारपर्यंत मी काही चित्र टाकतो, आत्ता फोटो टाकतो ग्रुपला, त्याची प्रॅक्टिस करा. आणखी काही एक्स्ट्रा केलं तर खूपच बेस्ट. आता बघा कालच्या क्लासनंतर बऱ्याच लोकांनी आज काम केलं भरपूर. असंच पुढच्या सोमवारपर्यंत असं नका वाटू देऊ की आता थोडं सोमवारी मग आपण शनिवारी करायला घेऊ, रविवारी करायला घेऊ. तर कदाचित शनिवारी रविवारी आणखी वेगळं काहीतरी काम निघतं आणि हाय ते पण राहून जातं. त्यापेक्षा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे मी सहज नेहमी गंमत सांगत असतो की हे तुम्ही कशासाठी करता? स्वानंदासाठी आहे ना, स्वतःच्या आनंदासाठी. कारण ह्याच्यातून काय तुमचं करिअर नाही आहे, ह्याच्यातून काय तुमच्या कामाचा पार्ट नाही आहे, किंवा हे नोकरी याच्यावर अवलंबून नाही आहे, काहीच नाही. हे तुम्ही कशासाठी करताय? स्वतःच्या आनंदासाठी. मग स्वतःच्या आनंदासाठी जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर काय करायचं? आपला स्वतःचा वेळ काढायचा. म्हणजे स्वतःचा वेळ काय? तुमच्याकडे स्वतःचा वेळ कोणता? एकदम प्रायव्हेट वेळ, की तुम्ही रात्री झोपू शकता है ना, त्याच्यात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, उठ रे इथून, झोपू नको. तर तो तुमचा स्वतःचा वेळ आहे. तर मग मी काय करायचो, ज्यावेळेस माझ्याकडे वेळ नसायचा तेव्हा मी माझ्या आनंदासाठी स्वतःचा वेळ वापरायचो. मग तुमचा तुम्ही जर रात्री 10ला झोपत असाल आणि सकाळी 8ला उठत असाल तर एक आयडिया करायची. एक तर तुम्ही रात्री 12ला झोपा, सकाळी 8ला उठा, किंवा मग रात्री लवकर झोपा आणि पहाटे लवकर उठून तुम्ही काम करा. म्हणजे तसं पण जास्त झोपून तसा पण फायदा होणार नसतो आपला. 8 तासाची झोप सफिशियंट आहे. 8 तासानंतर तुम्ही उठून तो वेळ तुम्ही याच्यात वापरू शकता. म्हणजे वेळ नसेल ज्याला, अगदीच काटेकोर चालतोय आणि आता वेळच नाही असं कारण असेल तर तुम्ही असं पण ट्रिक वापरा. ही मी वापरलेली ट्रिक तुम्हाला सांगतो, हे काही कंपल्शन नाही आहे जर वेळ मिळत नसेल तर. पण काम जास्तीत जास्त करा. म्हणजे रोज एक तरी स्केच केलंच पाहिजे असं मी मताचं आहे. जर तुम्हाला 6 महिन्यानंतर आपला क्लास पूर्ण ज्यावेळेस होईल तेव्हा जर माझ्यासारखे चित्र काढायचे असेल तर मी गॅरंटी देतो तुम्हाला जमेल. पण तेव्हा जेव्हा तुम्ही रोज एक तरी स्केच करणार, रोज काम केलं पाहिजे. असं नाही बाबा उद्या परवा क्लास आहे मग ठीक आहे आठवड्यातून एकदा आपण एकदा असाइनमेंट करून द्यायची सरांना, एकदाची दाखवायची, सरांचे बोलणे नको खायला किंवा पण ते म्हणतील काही केलंच नाही. तर त्यासाठी म्हणून करूच नका, स्वतःसाठी म्हणून करा. स्वतःला चित्र शिकायचे, तुम्हाला आवड आहे आणि ते परफेक्टच यायला पाहिजे क्लास पूर्ण असतो. तर तुम्ही तुमचे पॅरेंट्सचे असतील किंवा तुम्ही स्वतःचे पैसे जे गुंतवलेत या क्लासमध्ये तर ते पैसे वसूल होतील. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो मी, ज्यावेळेस आपण या कागदावर इतक्या साईजच्या कागदाचं एक चित्र तयार करतो तर ते कमीत कमी 2000 ते 5000ला विकू शकता तुम्ही, हे ध्यानात ठेवा. मी श्युरिटी देतो, जर समजा तुम्ही क्लास पूर्ण होस तर मी सांगेल त्याप्रमाणे जर काम केलं तर क्लास संपूस तर तुमचं पहिलं चित्र 5-6 हजाराला विकलं जाऊ शकतं, त्याच्या आधीच विकलं जाऊ शकतं. पण तुम्हाला त्यासाठी तेवढे एफर्ट घ्यावे लागतील. म्हणजे तुम्ही करिअर करू शकता, सगळं करू शकता. क्लासच्या शेवटी मी तुम्हाला चित्र कसे विकायचे, त्याच्यासाठी कस्टमर कसे शोधायचे, किंवा तुम्ही घर बसल्या, म्हणजे असं काही नाही की चित्र विकण्यासाठी काहीतरी गॅलरीज उघडायची आहे किंवा कुठेतरी एक्झिबिशन लावायचं आहे, ते न करता सुद्धा तुम्ही घर बसल्या हजारो लाखो रुपये छापू शकता. त्याच्या सगळ्या ट्रिक, सगळ्या टेक्निक मी तुम्हाला क्लास संपूस्तवर देणार आहे. पण त्यासाठी त्या ट्रिक कधी कामाला येतील तुमच्या, ज्यावेळेस तुमचं काम सुपेरियर असेल. आणि तुमचं काम सुपेरियर कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही डेली प्रॅक्टिस करणार. ओके, डेली प्रॅक्टिस करा, बिंदास ग्रुपला टाका. एक गोष्ट ध्यान ठेवा,
ग्रुपला टाकताना बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आज म्हणजे क्लासमध्ये आपले भरपूर जास्त वयाचे लोक आहेत, काही प्रौढ आहेत. त्यांना वाटलं असेल की लहान मुलं आहेत क्लासमध्ये, मग आपलं काम तर अजून खूप बेसिक आहे, टाकलं तर लोक हसतील किंवा काय असं. तर तो किंतु परंतु अजिबात बाळगू नका, कारण इथे सगळेच लहान आहेत. म्हणजे वयाने नसतील पण कामाच्या बाबतीत सगळे लहान आहेत. लहान आणि मोठे सगळ्यांचं काम सेम आहेत, कोणी कोणाला लाजणार नाही. पण जर समजा तुम्ही तुमचं काम टाकलं नाही आणि तुमच्या काही चुका असतील तर त्या मी सांगू शकणार नाही. आपल्या चुका सुधारून घ्यायच्या असतील आणि आपल्या डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही चित्र टाकत जा. कुठलं चित्र करा, काही करा. म्हणजे मी असं म्हणतच नाही की मी आज डोळा शिकवला, उद्या समोर पण फक्त डोळा करा. तुम्हाला जे सापडेल ते करा. तुम्हाला जो अवयव सापडेल, जे चित्र सापडेल, पान सापडलं, पेन्सिल सापडली, जे काय समोर दिसतं कशाचं पण चित्र करा. त्याच्याने काय होणार आहे, तुमचा हात वळणार आहे, हात साफ होणार आहे आणि हात साफ झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या कामात सुधारणा होणार आहे. त्यामुळे असं काही नसतं नियम की मी 2 महिने कोर्स केला आणि 3ऱ्या महिन्यात माझं काम भारी झालं, असं काहीच नाही. तुम्ही 10 वर्ष कोर्स केला आणि तुमचं काम सुधरू शकत नाही जर तुम्ही कामच केलं नाही तर. काम करण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी डेली काम पाहिजे आणि तुम्हाला कळणार पण नाही तुमचं काम कधी सुधारलं. याला कशी रेषा नाही आहे ह्या दिवसापासून की इतक्या दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तितक्या दिवसानंतर आपलं काम सुधारेल. प्रत्येक चित्रात तुम्ही नवीन गोष्ट शिकत असता. प्रत्येक चित्रात काहीतरी नवीन वेगवेगळं चांगलं करता आणि ते चांगलं करता करताच तुमचं काम सुधारत जातं. एवढी गोष्ट ध्यानात असू द्या आणि कामाला लागा. ओके, चला थांबूयात मग आजच्यासाठी. सर येस, तुम्ही कालच्या होमवर्कसाठी रिअल ह्युमनचे आईज का पाठवले, स्केच का नाही पाठवले? नाही स्केच नाही. हां हां, ते एक बरं झालं तू शंका विचारले. कधी पण आपण ज्यावेळेस चित्र करतो ना कुठलं पण, तर ते चित्रावरून चित्र नाही करायचं कधी, ध्यान ठेवा. आता बघा, आता आज आपण जे चित्र बघितलं बघा, तुम्हाला दाखवतो एक मिनिट. आता बघा, इथे काय दिसतं तुम्हाला, मूळ चित्र दिसतं म्हणजे फोटो दिसतो. ओके, आणि दुसरीकडे काय दिसतंय, मी केलेलं चित्र दिसतंय. आता दोन्हीत जर फरक कंपॅरिझन केलं तर कदाचित मी केलेल्या चित्रात काहीतरी उणीव राहिले असतील, 100% तितकं चांगलं आलेलं नाही किंवा त्याच्या इतकं आलेलं नाही, बरोबर. आता तुम्ही माझं चित्र घेणार आणि त्याच्यावरून ते चित्र करणार, मग कदाचित तुमचं माझ्या इतकं 100% नाही येणार, ते आणखी काहीतरी पर्सेंटेज कमी होणार आहे की नाही. म्हणजे असं करता करता मी चित्रावरून चित्र केलं की त्यापेक्षा ते खराब येणार. मग त्यापेक्षा करायचं काय माहिती आहे का, आपण कधी पण ओरिजिनल जो फोटो असतो, बरोबर आहे, फोटोवरून कधी पण काम करायचं, ओरिजिनल फोटोवरून. म्हणजे ते काम करताना ते आपली स्टाईल पण होते आणि आपलं चित्र त्याच्याशी आपण त्याला कम्पेअर करतो. कशाशी, फोटोशी. फोटोवरून चित्र करायचं कधी पण, आलं लक्षात. चित्रावरून चित्र करायचं नाही, ध्यानात ठेवा. त्याच्यात तुम्हाला काय होतं, चित्रावरून चित्र केलं की तुम्हाला रेडीमेड लाईन्स मिळतात. मग त्या लाईन्स मिळाल्या तर मग तुमचं काम थोडे तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता. कम्फर्ट झोनमध्ये गेल्यामुळे काय तुमचं स्ट्रगल कमी होतं. स्ट्रगल कमी झाला म्हणजे तुमची डेव्हलपमेंट कमी होणार, ध्यानात ठेवा. त्यामुळे फोटोवरून काम करा, चित्रावरून अजिबात करू नका. म्हणजे तुम्ही आता समजा तुम्हाला रेफरन्स हवे असेल, तुम्ही गुगलला जाणार, पिंटरेस्टला जाणार आणि ते स्केचेस शोधणार, तर स्केच शोधू नका शक्य. काय शोधा, फोटो शोधा. डोळ्याचा फोटो, नाकाचा फोटो, कानाचा फोटो ओरिजिनल, आणि त्याच्यावरून करायचा प्रयत्न करा. ओके, आलं लक्षात. सर माझं Yes. हे आत्ता केलं मी, येस येस, दाखवा. काल राहिलं होतं. तर मी काही हा. चित्र पाठवले. येस येस, छान झालंय पूनमजी. फक्त हे तुम्ही जे काळा, जे मधला काळा भाग आहे ना आपला गोल, नाही का, त्याच्या भोवती थोडासा लाईट कलर दिसतोय, तो नकोय. तो काळा पूर्ण मर्ज झाला पाहिजे त्याच्यातच, येते ना लक्षात. आणि तो ती हा, काळी सर. टिकली जी मधली ती आणखी मोठी हवी, खूप छोटी झाली. त्याच्या भोवती जो लाईट कलर तो पूर्ण डिस्ट्रॉय झाला पाहिजे, पूर्ण डार्क करा त्याला. आणखी कोण काहीतरी तर- विचारत होत. हा, बोला बोला. तर मी काही चित्र पाठवले ग्रुपला, पहा ना. ओके ओके, एक मिनिट. हा, कोणी पाठवले, मी म्हणजे कोणी, रोजनी रोज मी, एक मिनिट. हा, तर मी सुद्धा पाठवलेलं आहे. ओके, बघतो लगेच. अरे वा रोजमीन, क्या बात आहे, व्हेरी नाईस. कॉम्पिटिशन साठी केले होते का तू? हो इंडिया, सर. गुड गुड, व्हेरी गुड. हा, व्हेरी नाईस, सुपर. अरिजित सिंग, वाव, गुड. बघा ही मुलगी पण अतिशय हुशार आहे बरं का. हिने एकदा माझ्याकडे महिना, मला वाटतं कुठला कोर्स केला तू, स्केचिंगचा केला होता का?
एक महिन्याचा कलर course. पेन नाही हा नव्हता केला का तू नाही हा नव्हतं हा बघा ही सेल्फ टॉट आहे एकदम. सुरुवातीला त्याने स्केचिंगचं जे केलंय स्वतःच्या याच्यावर केलंय बघा. छान झालं, व्हेरी नाईस. अजून सर मी YouTube वरून काही स्केचेस काढलेले हे एक आहे अरे मी इकडे बघतोय, मला तुझं दिसत नाही सध्या. थांब 2 मिनिट यांचं बघतो मी. ठीक आहे. हा राहुलजी, व्हेरी नाईस, छान झालंय. हा सर. फक्त हे पेपर स्टम्पनी व्यवस्थित स्मज झालं पाहिजे. बाकी शेडिंग टोटल आल्यात तुमच्या. लक्षात येते का? हे स्मज न झाल्यामुळे आउटलाईन दिसते, बरोबर? इथे आउटलाईन बरोबर. दिसते. असे आउटलाईन नको आहे ना. आणि हे प्रॉपर शेपने आला इथे. बाकी शेडिंग छान झालं. ओके ओके सर. गुड ट्राय. ओके आता कोण दाखवत होतं मला? मी सर आणि मी एक असा ऍपल पण काढला दाखव, वरती धर, पुढे धर. युट्यूब वरून दाखव दाखव. शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण करूयात ना ॲपल ऑब्जेक्ट जे ड्रॉइंग करणार आहे आपण, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, त्यावेळेस ॲपल वगैरे सगळ्या गोष्टी करूयात. शांबाबी व्हेरी गुड, छान झाली ती डॉल पण छान झाली. ओके आणखी कोणी काय विचारणार, शंका वगैरे काही दाखवायचं बोलायचं? हा स्वरा, व्हेरी गुड, सुपर, सर छान झालं. मी पण बनव. फक्त हा जो पार्ट जास्त व्हाईट झालाय तुझा. कुठला हा पार्ट? इकडे हा पार्ट आहे ना, हा जास्त व्हाईट झालाय. ओके येस सर. ओके थोडा डार्क. ओके आणखी कोण काय बोलतंय का? सर चला. मी पण बनवलं. सॉरी, मी पण बनवलं. दाखव. बनवलं होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तू 6 महिन्यात त्याच्यापेक्षा भारी चित्र करशील एकदम. व्हेरी गुड, शाबास. ओके चला मग थांबूयात का आता आपण? पुढच्या सोमवारी भेटू रेग्युलर वेळेत. तोपर्यंत काम करून पाठवा ग्रुपला. ऑल दी बेस्ट एव्हरीवन. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. गुड नाईट. Recording stopped.